मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवती लागलेले आहेत। त्यांना बहुतेक मागील काही महिन्यांचं पेमेंट देखील जमा झाले नाही आहे। तर आज मुख्यमंत्र्यांनी यांच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। तर लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही त्यांनी अनाउन्समेंट केली होती तर ती पूर्ण होणार आहे। तर याची देखील त्यांनी ग्वाही दिली। तर तुम्ही देखील हे पाहू एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। याचबरोबर इतर मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत यांच्यामार्फत देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार व नवतरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनवण्यासाठी मोलाची ठरली। आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत 3510 प्रशिक्षणार्थी मागील 5 महिन्यापासून कार्यरत आहेत। येत्या 1 ते 1.5 महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे। सहाय्यक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत। प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय, पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील, यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत 6 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे, जेणेकरून नंदुरबार जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहाय्यकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल, यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा अशी माझी या वचिताच्या मुद्द्यातून। तर अशा प्रकारे सध्या हिवाळी अधिवेशन जे चालू आहे तर यापर्यंत म्हणजे साधारणतः 21 डिसेंबर तरी उजाडल्यापर्यंत कोणताही निर्णय होणार नाही आहे। 21 डिसेंबर नंतर सगळ्यांचे जे आश्वासन दिलेले आहेत किंवा आस्थापना कायम करणे किंवा परमनंट करणे किंवा पुढे ही जी सेवा आहे म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक जे युवक युवती लागलेले आहेत त्यांची सेवा पुढे कायम करणे, तर या संदर्भातले संपूर्ण निर्णय हे अधिवेशन संपल्यानंतर जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते घेणार आहेत। तर अशा प्रकारे अपेक्षित आहे की 21 डिसेंबर नंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकृत जी काही घोषणा असेल किंवा त्यांना परमनंट करायचं असेल किंवा त्यांचा सेवा कालावधी वाढवायचा असेल, मानधनवाढ असेल किंवा इतर गोष्टी असतील तर याच्या संदर्भात घोषणा होईल। जोपर्यंत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत अधिकृत असं काहीही सांगता येत नाही आहे। तर अशा प्रकारे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।